काय करतोय पिल्लू? काय म्हणतंय? लढतय? कसं लढतय? म्याव म्याव करतय. त्याच्या मम्मीकडे सोड त्याला. त्याच्या मम्मीकडे सोड त्याला. अरू, त्याच्या मम्मीकडे सोड त्याला. कसं वरडतं पिल्लू? पिल्लू कसं वरडतं अरू? हॅलो फ्रेंड्स, मी अमृता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाईफस्टाईल. तर चला बघा, आता आपण इडली बनवणार आहोत. आज नाश्त्यासाठी आपण आज इडली बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे तांदूळ आणि डाळ रात्रीच भिजत टाकली होती. तर चला आता आपण ह्याला स्वच्छ असं धुवून घेऊयात. म्हणजे रात्री भिजत टाकलेली होती मी. तर आता बारीक करण्याच्या आधी आपण ह्याला स्वच्छ असं धुवून घेऊयात. तर बघा, असं मी असं ह्याला आता धुवून घेणार आहे. तर स्वच्छ असा एकदा दोनदा धुवून घेतलं की नाही स्वच्छ अशी पांढरी शुभ्र इडली बनते. त्यामुळे ह्याला आपण असं स्वच्छ असं 2-3 वेळा धुवून घ्यायचा आणि भिजत टाकताना 2-3 वेळा धुवून टाकायचा. तर चला आता ह्याला मी तर बघा, पांढरा शुभ्र स्वच्छ असा मी इकडे हा तांदूळ धुवून घेतलेला होता. आणि याचे प्रमाण मी वापरलेले होते की 2 ग्लास तांदूळ आणि 2 ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उडीदची डाळचे असे प्रमाण वापरले होते. तर चला बघायची इडली कशी होती ती बघूया आपण. तर सर्वात पहिला ह्याला आपण आधी बारीक करून घेऊया. ह्याला जास्त बारीक पण करायचं नसतं आणि जास्त मोठं पण ठेवायचं नसतं. मीडियम साईजचेच बनवायचे, म्हणजे सुंदर अशी टंब अशी फुटते इडली आपली आणि पांढरी शुभ्र पण होते. तर चला बघा आपण कशी बारीक करून घेऊया ह्याला पहिला. तर आपले हे वाटण बारीक करून झालेलं आहे. हे असं सुंदर असं बारीक करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे. असे थोडे थोडे करून हे सर्व वाटण बारीक करून घ्यायचे. काय झालं आरू? भांडण तर खूप करतात आबी आणि आरू. आबीला टिफिनला पण द्यायची. अशा प्रकारे बॅटर बारीक केलं ना, खूप सुंदर आणि पांढरी शुभ्र इडली होती. तर तुम्ही कशा प्रकारे इडली करता हेही मला कमेंट करून सांगा सर्वांनी. तर असे हे सर्व थोडे थोडे करून मी आता हे सगळं बारीक करते आणि तुम्हाला इडली बनवल्यानंतरच दाखवते आता की कशी इडली बनत आहे आपली. तर ह्यामध्ये मी थोडासा सोडा आता ॲड करणार आहे. म्हणजे आत्ताच नाही ॲड करणार मी. हे बॅटर थोडंसं बारीक केल्यानंतर अजून थोडंसं भिजू देणार आणि नंतर त्यामध्ये मी सोडा ॲड करणार. आत्ताच आपलं बॅटर बारीक करून झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते बॅटर कसं बारीक झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, बॅटर हे बारीक करून घेतलेलं होतं मी. तर तुम्हाला मी दाखवते इडली कशी बनते याची नंतर व्हिडिओ मी पुढे आता तुम्हाला दाखवते. तर चला तर आता आपण सांबरची तयारी करूया. काय झालं आरू बाळा? फ्रेंड्स, काल हे आम्ही शेतातून आणलेली होती कोथिंबीर ताजी ताजी. तर किती छान आहे ना ही ताजी कोथिंबीर आपल्या शेतातली. तर ही सांबरसाठी मी शेवग्याच्या शेंगा पण आणलेल्या होत्या. आणि हे आमच्या शेतातील लसूण एवढा झालेला आहे बघा. तर घरातील लसूण संपला होता, त्यामुळे सांबरला घालण्यासाठी लसूण नव्हतं, त्यामुळे शेतातूनच लसूण घेऊन आलो आम्ही. तर एवढ्या ही शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या काढून. आणि इकडे हे ताजं ताजं वांग बघा किती सुंदर आहे. हे पण सांबरमध्ये घालण्यासाठीच आम्ही आणलेलं होतं. तर बघा हे शेतातील एवढं आहे. तर घरचं ती घरचंच असते. किती जरी केलं तर बिन खतं वापरलेलं असते, त्यामुळे चवीला पण खूप छान लागतं. तर कोण कोण असं करतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपण सांबरची तयारी करूया. त्यासाठी मी ह्या 2 शेंगा आता कट करून घेते आणि यातील हे छोटे छोटे 2 वांगी कट करून घेते आणि ते लसूण सोलून घेते आणि ही कोथिंबीर बारीक करून घेते आणि कांदा वरती आहे तो कांदा पण आता बारीक करून घेते. इकडे ही मी 1 वाटी इकडे ही तुरीची डाळ टाकणार आहे शिजण्यासाठी आणि इकडे ही मुगाची डाळ टाकणार आहे आणि हे छोटे छोटे 2 वांगी आणि ही 2 शेंगा कट करून टाकणार आहे आणि इकडे ही कोथिंबीर आणि तिकडे तो लसूण
आणि कांदा वगैरे वर आहे, टोमॅटो वर आहे. तर ते सर्व मी आता शिजाय टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते. आधी मी हे सगळं कट करून घेते, मग तुम्हाला दाखवते. आणि इकडे हे चहा शिजवून ठेवलेला होता मी, जस्ट आत्ताच उतरलेला आहे. किती छान शिजला आहे बघा. तर आता हा चहा पिण्यासाठी घेणार आहे. तर सकाळची वेळ आहे, त्यामुळे खूप गडबड उठते. सरकाबी पाठीमागं आबीला स्कूलसाठी पण इडलीत द्यायची होती, त्यामुळे तो मध्ये लई करत होता. ही इकडे मी एक वाटी, छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. इकडे ही मुगाची डाळ घेतली आहे आणि हे 2 वांगे कट केले. आणि इकडे ही शेवग्याची शेंग स्वच्छ अशी धुवून, हे वांगे आणि शेंग मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर आपण हे इथं टाकणार आहोत. तर इकडे हे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आधी. तर आता ह्यामध्ये आपण हे टाकूया आणि मस्त असं शिजवून घेऊयात. आणि चला नंतर पुढे दाखवते की मी पुढे काय काय करणार आहे. आणि इकडे ही कोथिंबीर पण आपल्याला नीट करायची आहे. आणि इकडे हा लसूण, हे वांगे वगैरे फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत. हां बघा, आपलं इडलीचं बॅटर किती छान असं फुगलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये सोडा आणि मीठ टाकून घेणार आहे. मी ह्याच्यात 2 चमचे मीठ ॲड करते. आणि ह्याच्यामध्ये सोडा ॲड करूया. तर चला बघूया पुढे कशी होते ही रेसिपी. आणि हे बॅटर सुंदर असं मिक्स करून घेऊया. इकडे बघा आमचा आरोबाळ कसं बसला आहे. हाय कर, हाय. दाखवत आहे तुम्हाला. यामध्ये इडली बनवायची आहे. तर चला आपण इडली बनवल्यानंतर बघूया. तेल लावून घेतलेलं आहे. तर या पात्रामध्ये, एका पात्रामध्ये 4 इडल्या बसतात. तर हे असे म्हणजे असं एकूण 12 इडल्या बनणार आहेत एक टाइम. तर आता आपण हे असं करून भरून घेऊयात. बनवलेलं आहे. तर खूप सुंदर आणि टेस्टी असा ह्या सांबारचा वास येत आहे. आणि इकडून याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आणि मी इडल्या केल्यानंतर दाखवते की कसं केली आहे मी रेसिपी. नक्की बघा. बघा इकडे सुंदर अशी ही इडली बनवलेली आहे मी. तर खूप सुंदर आणि टंब अशी फुगलेली इडली आणि पांढरी शुभ्र अशी ही इडली बनलेली होती. तर कशी वाटली माझी ही इडलीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काय झाले काय माहिती, कॅमेऱ्याला माझा असा अर्धेच व्हिडिओ बनायला लागले होते. आणि इकडे हे मी आरू बाळासाठी आणि आबी बाळासाठी इकडे यांना या वाटीमध्ये सांबार दिलं होतं खाण्यासाठी. आणि त्यांना इडली पण दिलेली होती इकडे. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी. तर त्या परातीमध्येच इडल्या ठेवलेल्या होत्या आणि मी तसाच व्हिडिओ बनवला. तर धन्यवाद सर्वांना. बोल नको, दादा अभ्यास करायला आहे. Capital C, small c, capital D, small d, capital E, small e, capital F, small f, capital G, आबीचं अक्षर किती सुंदर आहे बघा का फ्रेंड्स. तर तो आहे ज्युनियर KG क्लासमध्ये. तर कसं आहे याचं अक्षर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आहे आमचा आबी. आबी हाय कर. कसं आहे अक्षर नक्की कमेंट करून सांगा. आता ABCD कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आबीने खूप सुंदर अशी ABCD लिहिलेली होती.
माझी ABCD झाले अक्षर मला कसं वाटतंय. तर बघा ABCD खूप सुंदर अशी ABCD अभिनी काढलेली होती. तर बघू शकता किती छान असं अक्षर याचं आहे. तर याच्यासाठी एक कमेंट नक्की करा आणि खूप छान असं सुंदर आमचा अभि लिहितो. स्टार्ट. My name is Abhiraj Shokta. My school name is Junior KG class ONE1 TWO2 TH REEN 3. 3 FOUR 4 FIVE 5 SIS 6 SEVE 7 मोठ्या आवाजात बोल जरा. ERGST 8 NINE 9 TN 10 ELEVEN TWEL 12 THIR TEEN 13 FOUR TEEN 14 FIE. 15 TEEN 15 TEEN 16 ची SIX TEEN 16 गुड. 17 SEVEN 17 17 SEVEN TEEN SEVEN TEEN 17 18 ERGST 8 9 EIGHT AAN 18 NINE 19 TEEN थँक्यू म्हण. थँक्यू. तर बघा त्याचे स्पेलिंग पार्ट आहे 20 पर्यंत. तर कसा वाटला अभिने आमचा कशा स्पेलिंग छान पाठ केल्यात नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या अभिचं बिन रायटिंग कसं आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. तर चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.